नमस्कार. स्वप्नांना साकार करण्यासाठी आजची तरुणाई प्रचंड मेहनत घेतीये आणि अशाच एका युवतीची यशोगाथा आज आपण बघू. खरं तर कोकण म्हटलं की गुणवंतांची खाण. इथली अनेक साहित्यिक मंडळी आणि राजकीय मंडळींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडलेली आहे. सध्या स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येक तरुण आणि तरुणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपण आहोत वेंगुर्ला तालुक्यातील आडेली या गावामध्ये. माझ्या मागे आपल्याला रस्ता दिसत असेल की किती खडतर हा रस्ता आहे. इथून चालणं सुद्धा अवघड आहे. याच रस्त्याने शिक्षण घेणारी आणि आपल्या स्वप्नाला पूर्ण करणारी एक अत्यंत अतिसामान्य कुटुंबातली युवती, जिचं नाव आहे दया पालव. कालच घोषित झालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेमध्ये दयाने मैदान मारलेलं आहे आणि आता ती महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेमध्ये दाखल होणार आहे. तिचा प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी सत्यार्थची टीम आज आडेलीमध्ये आहे आणि आपण तिच्या आई बाबांशी पण बोलणार आहोत. ती ज्या अकॅडमीमध्ये तिने शिक्षण घेतलं ते महिंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. पण तुम्हाला मी दाखवतोय हा तिच्या घराकडे जाणारा रस्ता आणि हा रस्ता जो आहे या रस्त्यावरून या मुलीनं किती कष्ट घेतलेले असतील याची आपल्याला जाणीव आहे. आता पोलीस भरती म्हटली की अलीकडे खूप मोठा एक क्रेज आहे. अक्षरशः बीई झालेले म्हणजे इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त झालेले युवक आणि युवती सुद्धा पोलीस भरतीत उतरतात. एमकॉम एमबीए झालेले सुद्धा म्हणजे मास्टर की असलेले तरुण तरुणी सुद्धा पोलीस भरतीत उतरतात. अशा अत्यंत अवघड झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये दया पालवनं आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आज तिने उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. थेट जाऊया तिच्या घरी. आपण आहोत नुकत्याच ठाणे ग्रामीणच्या पोलीस भरतीमध्ये जिने आपला झेंडा रोवला त्या दया लक्ष्मण पालव यांच्याकडे. आडेली या छोट्याशा गावातून आलेली ही कोकण कन्या उद्या खाकी वर्दीत दिसणार आहे. भविष्यामध्ये अजून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कदाचित ती देऊन PI पर्यंत किंवा त्याच्याही पुढे जाऊन तिची काही स्वप्न असतील ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मी थेट जातोय पहिल्या प्रथम दयाच्या आईकडे, ललिता पालव यांच्याकडे. ताई, तुमचं अभिनंदन. खर तर कन्या आज पोलीस झालेली आहे. खाकी वर्दीतली मुलगी तुम्हाला आता मिळणार आहे. चेहऱ्यावर आनंद आहे. पहिल्यांदा जेव्हा ही बातमी तुम्हाला मिळाली, काय होता आनंद? मनापासून भरपूर भरपूर आनंद. तुमचे जे कष्ट होते किंवा तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी जे कष्ट होते, मुलांसाठी आई वडील राब राब राबतात. आम्ही बघितलं तुमचा गोठा, तुमची शेती हे सगळं आणि तुमचा चेहरा आणि दादांचा चेहरा बोलतोय की तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत. आज कष्टाला कुठेतरी फळ आलं. तुमचे चेहरे सुद्धा पाणावलेले आहेत, आनंदाश्रू आहेत ते. तर एकूण काय सांगाल मुलीच्या बद्दल? माझ्या मुलीने भरपूर कष्ट केले. सध्या रात्री सकाळी 6 वाजता ती उठून एकटीच जायची. मला त्रास द्यायची जायची. नंतर ती 7:45 वाजता यायची. तेव्हा माझा मुलगा किंवा माझे मिस्टर आणायला जायचे. बंडी सांगायची, जर कुणाची हेल्प भेटली तर तुम्ही येऊ नका, मी येते कोणाबरोबर. खर तर हा भावूक क्षण आहे आणि आपण असं म्हणतो की पुत्र व्हावा ऐसा गुंठा ज्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आपल्या लाडक्या कन्येनं एक झेंडा रोवलेला आहे आणि मी मगाशी म्हटलं की पोलीस भरती आता पहिल्या प्रथम जी आपण बघितली तेवढी सोपी राहिलेली नाहीये. आज इंजिनिअरिंग झालेली मुलं, MBA झालेली मुलं सुद्धा ते कम्पीट करतायत आणि त्यांच्याशी दयाची कॉम्पिटिशन होती. दया, खरं तर तुझं पहिल्या प्रथम अभिनंदन बेटा. खूप छान आज आपल्या आडेली गावाचं नाव वेंगुर्ला तालुक्याचं आणि एकूणच सिंधुदुर्गच्या इतिहासामध्ये एक तुझं या गावाचं नाव रोवलं जाणार आहे.
काय कशा पद्धतीने तू तयारी केली, जरा इतर मुलांना पण प्रेरणा मिळेल, काय वाटतं तुला आणि कशी तयारी केली पाहिजे? माझी सरांनी तयारी खूप चांगल्या प्रकारे करून घेतली. गेल्या वर्षी पण माझं झालेलं सिलेक्शन, पण ते ईडब्ल्यूएस कॅन्सल झाल्यामुळे हे झालं. तेव्हा असं खूप खचल्यासारखं वाटत होतं, पण सरांनी पुन्हा सांगितलं की पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा ये. मग मी पुन्हा जॉईन केलं आणि आता यावर्षी जिल्ह्यात मी 5वी आहे मुली म्हणून. मला मला एक सांग, तुझं शेड्यूल कसं होतं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर तर रात्री झोपेपर्यंत तू पोलीस भरतीची कशी तयारी करायची? म्हणजे सकाळी उठली, आवरून सगळं 7च्या बसला जायचे, इथे चालत जायचे. तिकडून सकाळचं ग्राउंड, नंतर ग्राउंडवर आल्यावर लेक्चर व्हायचे. मग डबा वगैरे खाला की संध्याकाळचं पुन्हा ग्राउंड व्हायचं. संध्याकाळी मग थोडा वेळ थांबली की आधी घरी येईपर्यंत 7:45 व्हायचे चालत यायचं. आणि मग नंतर अभ्यास करायचा, कामं करायची घराची थोडी, आणि नंतर अभ्यास. घराची काय काय कामं तू करायची? म्हणजे गोट्यातलं शेण वगैरे तेच करते. सगळं करायचं. असं म्हटलं जातं ग्रामीण भागातल्या मुली आणि शहरी भागातल्या मुली खूप फरक असतो. कारण तू ज्या भरतीला ज्या ठाणे ग्रामीण मध्ये तू उतरली होती, तेव्हा अनेक मुली असतील, वेल एज्युकेटेड मुली असतील किंवा मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त असतील. तू एक साधारण बीकॉम झालेली मुलगी, अशा वेळेस तुला काय आत्मविश्वास होता? म्हणजे होतं म्हणजे माझी तयारी तर झालेली. मग म्हणलं माझ्याकडून तर प्रयत्न बाकी केवढे पण असू दे, माझी तयारी पूर्ण झाली मग मी करणार ना असं. मगाशी तू म्हटली पहिल्यांदा जेव्हा यश मिळतं आणि यशाने हुलकावणी दिली जाते तेव्हा माणूस खचतो. अशा वेळेस अनेक मुलं वेगवेगळे मार्ग पत्करतात, ते मध्ये सोडून देतात. किंवा अलीकडे आपल्याकडे तुला कदाचित कल्पना असेल की मागच्या एक 15 दिवसात खूप मुलांनी आत्महत्या केल्या नैराश्य. तर अशा मुलांना ज्या नैराश्यतेत जातात, निगेटिव्हिटी जे नकारात्मक त्यांच्याकडे डोक्यात येतं, अशा मुलांना तू काय सांगशील? त्यांना म्हणलं की खचण्यापेक्षा आपलं स्वप्न पूर्ण करा. एकदा ठरवलं ते पूर्ण करायला पाहिजे. जेव्हा तुझं सिलेक्शन झालं, लिस्टमध्ये तुझं नाव आलं, काय काय होता आनंद? खूप आनंद झालेला. पहिला फोन करून सांगितलं डॅडीला. पहिला फोन कुणाला केला? डॅडी नाही होते, त्यांनी सांगितलं. मम्मी घरातच होती, त्यांनी सांगितलं. दीदीला सांगितलं. सरांनी फोन केलेला आधी. पहिला काकांना सांगितलं. तुझ्यासोबत इथल्या काही मुली आता हे करतायत, तयारी करतायत. तुझा सख्खा लहान भाऊ पण तयारी करतोय. अशांना तू काय कशा पद्धतीने गायडन्स करशील? एकदा ठरवलं तर पूर्ण करायला पाहिजे, मध्ये सोडू नको देऊ, फक्त एवढंच करा. आपल्या कोकणामध्ये अलीकडे मुलं कॉम्पिट करतायत, पण 2014 साली मी या जिल्ह्यात आलो. त्यानंतर स्पर्धा परीक्षा मी जवळून बघितल्या मुलांच्या. फार फार वर्षांपूर्वी आपण बघतोय आपला कोकणचा 10वी आणि 12वीचा निकाल खूप 100% असतो. दर्शक मित्र हो, पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण राज्यात अव्वल स्थानी असलेला हा जिल्हा आहे. कोकण विभाग 100% उज्ज्वल यशाची परंपरा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये अर्थातच 10वी-12वी मध्ये असतो. पण एमपीएससी असेल किंवा साधी पोलीस भरती, बँक भरती किंवा कोकण रेल्वे भरती, यामध्ये आमच्या कोकणातली मुलं टिकत नाहीत अशी टीका होत होती. पण काही या 2-3 वर्षांमध्ये ही टीका खोडून काढलेली आहे. महिंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून असेल किंवा मुलांच्या स्वतःच्या हिमतीने असेल, कोकणची मुलं आता स्पर्धा परीक्षेमध्ये चमकतायत. लक्षात घ्या. त्याच अनुषंगाने दया, जेव्हा तू अकॅडमी जॉईन केली किंवा जेव्हा तू तयारी करत होती, साधारण किती कालखंड तू ही तयारी केली? पहिल्या भरतीला 2 महिने 87 दिवसात माझा रिझल्ट आलेला. नंतर ते जरा टेन्शन आलं, मग घरीच होती. नंतर सरांनी पुन्हा जॉईन केलं. ती फेब्रुवारीत जॉईन केलं. आता या फेब्रुवारी वर्ष झालं. आता नव्याने जी एक वर्ष झालं. म्हणजे एका वर्षात तू 2 वेळा यश मिळालं. ते पहिले 2 महिने ते वेगळे आणि ह्या भरतीला 1 वर्ष. अच्छा. आता तू तुझ्या यशाचं श्रेय कोणाकोणाला देणार? म्हणजे डॅडी, मम्मी, सर आमचे, आणि ज्यांनी मला सपोर्ट केला. अकॅडमीत पण आम्ही कोच आहे, माझा भाऊ पण आहे अकॅडमीत. नक्कीच. मी थेट पुन्हा जातोय. आई रिलॅक्स झाले का? आता रडायचं नाही, हा लढायचं. मुलगी आता काही दिवसांनी ती जेव्हा भरती प्रक्रियेत जाणार, साधारण 1 वर्ष किंवा तिचा जो कालखंड असेल ते वर्दीत येणार आहे. कसं वाटतंय? खूप आनंद होणार. कोकणातल्या पालकांना तुम्ही काय सांगाल? आपल्या मुलीला प्रयत्न करण्यासाठी सपोर्ट करा, एवढंच सांगा. खूप चांगली आणि मोठी गोष्ट सांगितली. कारण आमची पालक
मंडळी मग अजून- त्यांना शिकायला देत नाही, लोक लग्न करायला बघतात, जबाबदारी मुक्त व्हायला बघतात, तसं करू नका. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण मला पण 3 मुली आहेत, पण मी कधी सांगितलं नाही की लग्न करायचे, संसार करा, सपोर्ट करत राहिली त्या. मी आणि माझे मिस्टर पण. पुन्हा ते भाऊक जात आहेत. आणि हा जो क्षण आहे दर्शक मित्र, हा खूप हजारो आई वडिलांच्या जीवनात हा क्षण येतो. मी थेट जातोय तिचे बाबा, ज्यांनी खर तर गरीब परिस्थितीतून मुलांना शिकवलं एवढं. आणि सराने पण माझ्या मोठ्या मुलीला फोन करून दिला, अकॅडमीत कसं काय काम कर म्हणून त्या मोठ्या मुलीला सांगितले. तेव्हा इथे तिथे काम केलं आणि सराने कधी आम्हाला सांगितलं नाही की उरलेली फी भरा म्हणून. कधी नाही ते सांगणार पण नाहीत, कारण पण ते त्यांची पण परिस्थिती तशीच आहे. ते होऊ शकले नाही, पण ते दुसऱ्यांना ते सपोर्ट करतात. आणि आज जी काही आपण कोकणातली मुलं, ही त्यांची पण मेहनत आहे, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. मी थेट जातोय तिच्या बाबांकडे, लक्ष्मण पालव यांच्याकडे. लक्ष्मणराव, खर तर मुलगी आज मोठं यश मिळवलेलं आहे. एक बाप म्हणून काय अभिमान वाटतो? खरंच सांगतो, म्हणजे सांगतं मामला काय सांगतं, पण असं हे नाही म्हणजे काय परिस्थिती आम्ही तिला कशी ह्या केली. आणि तिची पण एवढी धाडस अशी मी बघितलीच नाही कशी, म्हणजे अशी बोलली. अभिमान वाटतो की नाही मुलीचा? आज कुठे- गावात तुमचं हा. आता काही दिवसांनी सत्कार होतील, हो बरं. तुमच्या घरापर्यंत अनेक नेते मंडळी येतील, युवा नेते येतील. हो, खरंच आता थोडे आले, पण अजूनही येणार. कसं वाटतं बाप म्हणून? बाप म्हणजे खरंच चांगलं वाटतं. तिला नेहमी सपोर्ट करणारे तिचे काका पण आपल्यासोबत आहेत. एक आपल्या घराण्यातली एक मुलगी जेव्हा मोठ्या पदावर जाते किंवा एखादी शासकीय नोकरी मिळवते, तो आई बाबांचा जेवढा आनंद असतो तेव्हाच मोठ्या पप्पांचा, अर्थात तिचे हे मोठे पप्पा म्हणजेच मोठे काका आहेत, जे मुंबईला आहेत, ते खूप सकारात्मक दृष्ट्या आपल्या पुतणींकडे बघतात. तुमची पुतणी आता खाकीवरती दिसणार आहे, काका म्हणून काय सांगाल? खरं तर मला ज्यावेळी हा बातमी आली माझ्या कानावर, 2 नंबर मुलीनं मला फोन करून, काका जरा बघा, मी माझा मोबाईल चालू नव्हता, बघितला. ज्यावेळी वाटलं तेव्हा मला फोन करायला बोलूच यायला नाही. मी तिला एका शब्दात सांगितलं, पंतप्रधानचे शब्द आठवले, माझी छाती म्हटलं 56 इंचाची झाली. बस मला खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला. जसं एकत्र म्हणजे माझ्या वडिलांनी तर असं आपल्या ते गावाचं नाव रोशन केलं कधी पण. ही झाल्यामुळं पासनं आमचं वैभव म्हणजे दिसतंय आता. गतवैभव मला प्राप्त. हालाकीची परिस्थिती तशी होती, पण नाही. आता हिची मोठी बहीण त्यावेळी म्हणजे परिस्थिती एकदम नाजूकच होती. आम्ही उभयताने ठरवलं, एक मुलीला आपण तरी सांभाळायचं. तिला आज ती सेटल झाली हे करून. आणि खरंच हिची जी जिद्द होती, मेहनत, तिने सोडली नाही. खरंच चांगल्यासाठी सर्वांना तिचं ते अभिमान वाटतो की अभिमान नाही का? आणि हे आहे, प्रोत्साहन प्रत्येकाला मिळेल या गोष्टीतनं. खूप चांगलं झालंय म्हणून. नक्कीच हे होते काका. मी थेट जातोय तिचे प्रशिक्षक महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकरकडे. महेंद्र, गेली कित्येक वर्ष सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, तुम्ही अकॅडमी चालवताय. महेंद्र सुद्धा हा कोकणातील एका छोट्या गावातून आलेला मुलगा, मात्र असं असताना त्याने स्वतः आपल्या जिद्दीच्या जोरावर टीका टिप्पणी सहन करत आज त्याच्या अकॅडमीतून अनेक मुलं अधिकारी होत आहेत. पोलीस भरतीमध्ये तर खूप मुलं जात आहेत, आर्मी भरतीमध्ये, अग्निवीरमध्ये त्यांच्या अकॅडमीने बऱ्यापैकी डंका वाजवलेला आहे. या संस्थांचे युवराज लखमराजे भोसले असतील, युवराज्ञी नगराध्यक्षा श्रद्धाराजे असतील, आणि सगळीच मंडळी जी आहे, विशेषतः युवराज आणि युवराज्ञी यांचा खूप मोठा मोरल सपोर्ट आहे, आर्थिक सपोर्ट आहे. आणि या सगळ्यांच्या मुळे आज महेंद्र ताकदीने आपल्या या युवकांना मार्गदर्शन करतोय. महेंद्र, कोकणातली मुलं चमकत नाही अशी एक 5-7-10 वर्षांपूर्वी टीका होत होती. आता मुलं त्या टीकेला उत्तर देत आहेत. एक अकॅडमीचा संचालक म्हणून काय वाटतं तुम्हाला?
सर्वप्रथम सर्वांना मानाचं जय शिवराय. सगळ्यात पहिली गोष्ट, ही जी टीका होती त्या टीकेला सगळ्यात मोठं प्रत्युत्तर म्हणजे सर्वप्रथम मी पाटील सरांचं थँक्यू म्हणतो. कारण काय, मी स्पर्धा परीक्षांबद्दल ऐकून होतो, पण स्पर्धा परीक्षा काय असतं ते मला देखील माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला रुपेश पाटील सर माझ्या लाईफमध्ये एक यू एंट्री मारतात तशी मारली. त्यांनी स्पर्धा परीक्षांबद्दल अवेअरनेस कसा करायचा त्या संदर्भात मला मार्गदर्शन केलं. पहिली 2 वर्ष सेटल होण्यात गेली, पण त्याच्यानंतर जेव्हा बऱ्याच जणांचे खूप जे आपले अधिकारी आहे ते गाठमत्यावरून आपल्याकडे येतात, त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणून आली की सगळेजण टोंट मारायचे की कोकणात तुमच्या 10वी-12वीला अव्वल असतात, त्याच्यानंतर पुढे काय? तर आमच्या कोकणातील मुलं म्हणायचे आमका काय माहिती नाही. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की हा टोंट एक 2-3 वर्षच टिकला. कारण काय, आता मी सांगतो अकॅडमीला एक 7 वर्ष सावंतवाडी ब्रांचला झाली आणि पुढे आता हे दुसरं वर्ष सुरू आहे. पण ह्या कालावधीमध्ये, या 7 वर्षांमध्ये एक 60 पेक्षा जास्त मुलं ही सरकारी नोकरीमध्ये भरती झाली आहेत. पण मी नक्की सांगेन की हा जो आता दयाचा जो रिझल्ट आहे तो माझ्यासाठी सगळ्यात खास आहे. कारण काय बघा, माझ्याकडे ऍडमिशन घेणाऱ्यांची परिस्थिती आम्हाला 100% माहिती असते. त्याच्यात दयाच्या पप्पांना स्पेशल क्रेडिट देतो आणि दुसरं क्रेडिट देईन मी त्याच्या आईला आणि बहिणीला. आणि काय, गेल्या वर्षी मोजून 87 दिवस माझ्याकडे ती होती. त्या 87 दिवसामध्ये त्याचा ईडब्ल्यूएस म्हणून सिंधुदुर्ग पोलीसला सिलेक्शन पण झालं होतं. पण गेल्या वर्षीच ईडब्ल्यूएस जे आपले मराठा समाजाचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी कॅन्सल केलं होतं आरक्षण. त्याच्यामुळे ही मुलगी गेल्या वर्षी वेटिंग म्हणजे तिचं सिलेक्शन कॅन्सल, थोडक्यात हुकलं होतं. एकदम खचून गेली होती. भरती क्षेत्र सोडते इथपर्यंत झालं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांची समजूत काढली, त्याच्यानंतर तिच्या बहिणीची समजूत काढली. सगळ्यात ह्या गोष्टीला जो आजचा जो रिझल्ट आहे, मी 100% म्हणतो तिच्या बहिणीला डेडिकेट करतो. एका फोनवरती तिने त्या दिवसापासूनच, ज्या दिवशी माझा फोन झाला त्या दिवशी संध्याकाळपासून हिला पाठवलं. आणि बघा, पहिल्याच म्हणजे प्रयत्नात ती पोलीस देखील झाली. आणि अशा ठिकाणी झाले तिथे ठाणे ग्रामीणचा पेपर, माझ्या माहितीनुसार यावर्षी राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी पेपर झाले, जिल्ह्यामध्ये पेपर झाले, सगळ्यात कठीण पेपर हा होता. जिथे बरीच मुलं फेल झाली त्या ठिकाणी एमपीएससी लेवलचा पेपर होता. त्याच्यामध्ये आपल्या दयाने यश मिळवलं. मला खरंच अभिमान वाटतोय. कोकणातली मुलं आता चमकतायत ही खूप आशादायक बाब आहे. आपल्या कोकणामध्ये मुलं सोशल मीडिया जो आहे मोबाईलमध्ये खूप असतात. मी असं ऐकलंय की आपल्या अकॅडमीमध्ये मोबाईल जप्त केले जातात आणि त्यांना फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन त्यांचं टिकावं म्हणून फक्त आणि फक्त अभ्यासिकेत त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं जातं. अति मोबाईल वापरणाऱ्यांना तू काय सांगशील? सर्वप्रथम ही खरी गोष्ट आहे. अकॅडमीला एंट्री केल्यानंतर कंपल्सरी फोन जमा केला जातो. जोपर्यंत म्हणजे सकाळी 7 वाजता जर मुलं एंट्री केली अकॅडमीला, तर अकॅडमीच्या केबिनमध्ये सगळ्या स्टुडंटचे फोन जमा असतात. त्याच्यानंतर डायरेक्ट जेव्हा सुटतात 5 वाजता किंवा 5:30 वाजता, किंवा एखादी मुलगी लायब्ररीला उशिरापर्यंत बसली, 8 वाजेपर्यंत बस चुकते म्हणून उशिरापर्यंत थांबली, जोपर्यंत बाहेर पडत नाही स्टडी रूम मधनं असून दे किंवा लेक्चर रूम मधनं, तोपर्यंत त्यांना फोन वापरणं अलाउड नाहीये. आणि दुसरी गोष्ट, खरं सांगतोय, जर आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर तुम्हाला 100% मोबाईलला थोडं तरी लांब ठेवावंच लागेल. कारण की आपल्या आयुष्याचं अर्ध वाटोळ हे फक्त फोनच करतो. नक्कीच. आणि सोशल मीडियावर अभिव्यक्त होत असताना अनेक चुकीच्या गोष्टी सुद्धा होतात. जेवलास काय, खाल्लास काय, उठलास काय, बसलास काय, झोपलास काय, ही नको ती जी आपण म्हणतो फालतू गोष्टी त्यांच्यावर चर्चा होते. त्यापेक्षा तू कुठलं पुस्तक वाचलंस, त्या पुस्तकातून तुला भूगोल किती समजला, इतिहासाची पाने चाललीस का, असे जर कधी विचारांची देवाणघेवाण झाली तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप वापरा. पण मित्र हो, खूप कमी युवक अशा पद्धतीने अभिव्यक्त होत असतात. आपण जाणून घेतली दया हिची यशोगाथा. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज साठी वेंगुर्ला आडेली.